पाहत आहात आरपी न्यूज. मुंबईच्या मालाडपूर व दिंडोशी विभागामध्ये सातारा फाउंडेशन मागच्या अनेक वर्षापासून सातारकर असू दे किंवा स्थानिक लोकांसाठी अनेक उपक्रम राबवतो. याच निमित्ताने जे सातारा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सीताराम जाधवजी आहे, त्यांचा मागच्या 2 दिवसापूर्वीच वाढदिवस झाला आणि त्या वाढदिवसाच्या निमित्त अनेक वेगवेगळे उपक्रम ते राबवत राहतात. ह्यावेळेला त्यांनी महाआरोग्य शिबिर चं आयोजन केलं. त्याच्यामध्ये रक्तदान असू दे, टीबी असू दे, अनेक प्रकारचे चष्मापासून अनेक प्रकारचे योजना त्यांनी लोकांसाठी राबवल्यात. या रक्तदान शिबिरावर मोठे मोठे नेते देखील आलेत. त्यांच्याकडून जाणून घेऊ आज त्यांना कसं वाटतंय. काय बोलाल जाधव साहेब, आज तुमच्या कार्यक्रमाला आवर्जून मोठे मोठे मंडळी आलेत, काय बोलाल. सर्वप्रथम मी सर्व सातारा फाउंडेशनचे जे पदाधिकारी आहेत त्यांचे मी खूप आभार मानतो की त्यांनी त्यांनी सगळ्यांनी एक निश्चय केला आणि हा एवढा मोठा कार्यक्रम सक्सेसफुल केला. त्याच्याबद्दल सगळ्या पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद. आणि नेते मंडळी आल्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि त्यांनी जो आशीर्वाद, जसे कीर्तिकर साहेब आहेत, त्यांनी तर परवाच आम्हाला सांगितलेले की तुमची कुठची समस्या असेल तर ती माझ्यापर्यंत पोहोचवा, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. तर ते आज कीर्तिकर साहेब आलेले, निरुपम साहेब आलेले. तर तसं मी कीर्तिकर साहेबांचे देखील खूप आभार मानतो की त्यांनी येऊन आम्हाला आशीर्वाद दिले. संजय निरुपम साहेब येऊन गेले, त्यांनी सुद्धा आम्हाला आशीर्वाद दिले. त्याच्याबद्दल त्या सर्व नेते मंडळींचे आम्ही खूप आभार मानतो. पण इथे बाकी नागरिकांनी त्यांनी सुद्धा या योजनेचा जो लाभ घेतला त्याबद्दल मी सगळ्या नागरिकांचे, ह्या विभागातील, दिंडोशी विभागातील सगळ्या नागरिकांचे खूप शतशः आभारी आहे. सीतारामजी, याच्यामध्ये फक्त तुमच्या शिवसेना पक्षाचे नसताना अन्य देखील पक्षाची लोक तुमच्यासाठी इथे उपस्थित होते, तर त्यांच्यासाठी नाही, सातारा फाउंडेशनची निर्मितीच आम्ही कुठचा पक्ष बघून अशी केलेली नाही. कारण आम्ही माणुसकीच्या नात्याने सगळे सातारा फाउंडेशन, म्हणजे पक्ष कुठचाही असो, की तुम्ही सातारकर आहात नाही ते पण नाही, की माणसांसाठी कामं झाली पाहिजेत, गव्हर्नमेंटच्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. म्हणजे तो कुठच्याही पक्षाचा असू द्या, पण गव्हर्नमेंट हे सगळ्यांसाठी असतं. सरकारच्या योजना तिथपर्यंत पोहोचल्या पाहिजे, याच्यासाठी आम्ही सातारा फाउंडेशनची निर्मिती केलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळे एकत्रित कामं करतो. आजचा जो मेडिकल कॅम्प होता तो कोणी ऑर्गनाईज केलेला, सोबत कोणते डॉक्टर होते, त्यांच्याबद्दल काय बोलू. आज संजीवनी हॉस्पिटलचा ECG आणि बाकी सगळं चेकअपचं होता. मीनाताई ठाकरे, आपले बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटल आहे, त्यांचं हे ब्लड कॅम्पसाठी होतं. रोटरी क्लब यांच्याकडून आम्हाला चष्मे वाटप आणि डोळ्यांचे जे चेकअप होते ते सगळे त्यांच्याकडून मिळाले. फ्री ऑपरेशन देखील त्यांच्याकडून होणार आहेत, म्हणजे डोळ्यांच्या संदर्भातली. तर आणि कुंदन सावंत खास करून यांनी आम्हाला हे सगळं म्हणजे सगळे ऑर्गनाईज करण्यासाठी त्यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं. त्याच्याबद्दल मी कुंदनचे देखील खूप आभार मानतो की त्यांनी सगळ्या हॉस्पिटलची कॉन्टॅक्ट करून आम्हाला त्यांनी कार्यकर्त्यांबद्दल तर शब्दच नाही की खूप कार्यकर्ते, म्हणजे आमच्या महिला आणि सगळे पुरुष महिला कार्यकर्ते की खूप मेहनत करतायत आणि बोलतात ना, आपल्यावरती एक विश्वास ठेवून, म्हणजे बिनधास्त, म्हणजे आपण जेव्हा हाक मारू तेव्हा ते उभे राहतात. त्याच्यामुळे माझी जबाबदारी आणखी वाढते की कार्यकर्त्यांचा विश्वास कुठे त्यांच्या विश्वासाला तडा नाही गेला पाहिजे, ही मला सुद्धा खूप काळजी घ्यायची आहे. आणि मी सदैव आपण सगळे एकत्रित राहून असेच पुढे उपक्रम राबवत राहू. तर आपण पाहिलं कशा प्रकारे सातारा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सीताराम जाधव हे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम करत असतात. तशाच प्रकारे त्यांनी वाढदिवसाच्या निमित्त हा मेडिकल कॅम्पचा देखील उपक्रम राबवलेला. सीताराम जाधव जे आहेत ना, हे आमच्या शिवसेनेचे इथले कुरार मधले फार जुने पदाधिकारी आहेत. स्वतः एक प्रतिदेश असं उद्योगपती आहेत, उद्योग क्षमता आहे, चांगल्या तऱ्हेचं राष्ट्रीय स्तरावरचं त्यांचं जे प्रोडक्शन आहे खाद्यपदार्थ, ते 5 स्टार हॉटेल, रेस्टॉरंट या ठिकाणपर्यंत जातं. एवढं कर्तबगारी सीताराम जाधव आणि त्यांच्या सर्व कुटुंबामध्ये आहे. आणि तेवढंच पक्षाचं काम करतात. आणि सगळ्यात महत्वाचं की जे आर्थिक आपण स्थान मिळवलं स्वतः मेहनत करून, तर आपल्या समाजाला सुद्धा, किंवा आपण राहतो ज्या भागात सातारामध्ये, तिकडचे लोक जे इथे राहतात त्यांना सुद्धा अशा तऱ्हेची संधी मिळायला पाहिजे ही त्यांची भावना आहे. म्हणून त्यांनी सातारा फाउंडेशन काढलं. शिवसेनेच्या मार्फत काम करतात आणि स्वतः प्रतिदिवस व्यापार उद्योग करणारे आहेत. त्यांनी आपला वाढदिवस हा समाजाच्या सेवेसाठी म्हणून तिथे आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर या सगळ्या गोष्टी केल्या आहेत. आणि म्हणून त्याला शिवसेनेच्या वतीने, महाराष्ट्रातल्या लाखो शिवसैनिकाच्या वतीने, आमचे शिवसेना पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे यांच्या वतीने
त्यांना त्यांच्या वतीने मी आशीर्वाद देतो, शुभेच्छा देतो. नक्कीच आहे, माझं पण तेच म्हणणं आहे. मला कळतं ना, समाजाप्रती काम करणारी जी व्यक्ती असते ना, ती मतदारांना समाजाला आवडत असते आणि पक्षाने नेमकी ती संधी त्याला दिली पाहिजे. काही काळाला काय होतं, पक्ष उमेदवार असा निवडतो की ज्याचं समाजाशी काही लागेबंधीने अशी माणसं निवडतात. तो उमेदवार पक्ष जरी चांगला असला तरी उमेदवार हरतो. उमेदवार जिंकून यायचा असेल तर सीताराम जाधव सारखाच व्यक्ती पक्षाच्या वतीने उमेदवार असेल तर निम्म्याहून अधिक मतं सीताराम जाधव यांच्याकडे बघून मिळणार आहे. म्हणून त्याला उमेदवारी मिळाली पाहिजे. तो या ठिकाणी नगरसेवक होऊ शकेल. खरोखर चांगला दिवस आहे की सीताराम जाधव यांचा वाढदिवस आहे आणि त्यांनी निर्माण केलेल्या संस्थेतून आज सातारा फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर होत आहे. जवळजवळ 100 बाटल्या ते आज जमू शकतील अशा पद्धतीचा कार्यक्रम झाला आणि ज्या कार्यकर्त्यांनी याचं आयोजन केलं त्यांचा आभार व्यक्त करावे आणि जाधव यांना शुभेच्छा द्याव्या म्हणून मी उपस्थित आहे. मनापासून खूप चांगलं काम त्यांनी केलं आणि समाजाच्या हिताची कामं सातारा फाउंडेशनच्या वतीने करण्यात त्यांचा मानस आहे. त्यांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मी होतो, आजच्या कार्यक्रमाला आहे आणि यापुढे देखील जे जे कार्यक्रम ते करतील त्या सगळ्या कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा. सतारा फाउंडेशन के अध्यक्ष श्री सीताराम जाधव जी का आज जन्मदिन, कल जन्मदिन था और इस मौके पर उन्होंने एक मुफ्त आरोग्य शिविर रखा. यह निश्चित तौर पर बहुत ही सराहनीय काम है. आमतौर पर लोग अपने जन्मदिन के मौके पर पार्टी करते हैं, केक काटते हैं, दारू पीते हैं, लेकिन जाधव साहब ने यहाँ पर हमारे आसपास के इलाकों में लोगों को जो एक रक्त की मदद मिले, ऐसे जो एक्सीडेंट के समय या अलग अलग संकट के समय जो लोग तकलीफ में रहते हैं, अस्पतालों में हमारी तरफ से ज्यादा रक्त मुहैया कराया जाए, इसकी चिंता करते हुए उन्होंने जो रक्तदान शिविर रखा, निश्चित तौर पर एक बहुत सराहनीय कदम है. मैं सीताराम जाधव जी को और सतारा फाउंडेशन के सभी साथियों को, सभी बहनों को, सभी भाइयों को बहुत बहुत बधाई दूंगा, उनका अभिनंदन करूंगा. सीताराम जाधव साहेब यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा जो उपक्रम राबवलेला आहे, हा उपक्रम बघून मनाला खूप समाधान झालं. असे उपक्रम राबवले गेले पाहिजेत, त्याच्यामुळे संघटन वाढेल. रक्तदान शिबिर यांनी आयोजित केलेलं आहे. हा सगळ्यात रक्तदान म्हणजे जीवनदान आहे. हा सगळ्यात त्यांनी वाढदिवसाचं एक चांगली भेट दिलेली आहे. असे उपक्रम समाजामध्ये वाढीस लागलेले पाहिजेत. समाज एकत्र येणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपला एकोपा वाढेल आणि संघटन दिसून येईल. त्यांना वाढदिवसाबद्दल माझ्या लाख शुभेच्छा. सर्वप्रथम मी सातारा फाउंडेशनचे सर्व सीताराम जाधव यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो की त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी हा कार्यक्रम मालाड या ठिकाणी ते आयोजित करत असतात आणि त्याचा फायदा या ठिकाणी असलेले हजारो नागरिक घेतात. आम्ही ते सातारा फाउंडेशनची साताराचीच लोक येतात असं नाहीये. त्या ठिकाणी मालाड विधानसभेमध्ये सगळे लोक, जनता या ठिकाणी येऊन त्याचा लाभ घेतो आणि गेल्या वर्षीपासून ह्या कार्यक्रमाला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि आम्ही त्यांना शुभेच्छा देतोय की वर्षानुवर्ष हा कार्यक्रम असा चालत राहावा, म्हणजे त्यांनी 100 पार करावी, म्हणजे हा कार्यक्रम 100 वर्ष चालू राहील, ह्या शुभेच्छा आम्ही त्यांना देतो. शिवसेनेला एक रत्न देखील मिळाला आहे डिंडोशीला, 100% शांत संयमी नेतृत्व आणि सगळ्यांना उपयोगी पडणारं नेतृत्व, सगळ्यांच्या अडचणीला धावत जाणारं नेतृत्व असं सीताराम जाधव साहेबांचं आहे. तर भविष्यामध्ये ह्या नेतृत्वाचा आम्हाला शिवसेनेला हा नक्कीच फायदा होईल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की हे जे नेतृत्व आहे, जे सीताराम जाधव आहेत, ते एकनाथ शिंदे साहेबांचे खूप जवळचे आहेत आणि हे कदाचित लोकांना माहिती नसेल तर तुमच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा की त्यांच्या गावामध्ये आता 105 गावचा आमचा जो समाज आहे त्यापैकी एक सीताराम दादा हे एक रत्न आहे आमचं. आणि शिंदे साहेबांनी त्यांच्या गावामध्ये एक बंधारा आता बांधून दिलेला आहे जे लोकांना उपयोगी पडण्यासाठी. तर त्यामुळे सीताराम जाधव हे एकनाथ शिंदे साहेबांच्या जवळचे असल्यामुळे आमच्या 105 गावामध्ये खूप कामं यापुढे भविष्यामध्ये होतील असं मला वाटतं. सातारा फाउंडेशन ही एक संस्था दिंडोशी विधानसभा मध्ये
हल्लीच्या काळामध्ये गेल्या काही वर्षापासून कार्यरत आहे. हे सर्व सातारामधील बांधव एकत्रित येऊन संघटित होऊन वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन करत असतात आणि सीताराम जाधव हे सातारा जिल्ह्यातील एक मूळ रहिवासी आहेत. ते उद्योजक आहेत आणि आपल्या भागातील सर्वांना एकत्रित संघटित करून असे उपक्रम नेहमी सातत्याने करत असतात. त्याचप्रमाणे आजचा हा त्यांनी ब्लड डोनेशन आणि आरोग्य शिबिरचा कार्यक्रम आयोजित केला. त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो. सर्वप्रथम सीताराम दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यानिमित्त साहेबांनी आज हा छान असा आरोग्य शिबिर लावलेला आहे. संकल्पना खूप छान आहे. डॉक्टर आपल्या दारी. आपण नेहमी बघत असतो की पेशंटला डॉक्टरकडे जावं लागतं, पण डॉक्टर आपल्या दारी म्हणजे जे आपले सिनियर सिटीजन आहेत आणि ज्या लोकांना डॉक्टर पर्यंत पोहोचू शकत नाही, तर त्यांच्यासाठी डॉक्टर इकडे आलेले आहेत. आणि सीताराम जाधवांचं एक व्यक्तिमत्व एवढं सुंदर आहे आणि एवढं छान आहे की हसून सगळ्या गोष्टी करतात. कितीही त्रासात असले तरी त्यांच्यावर तो त्रास दिसत नाही किंवा ते टेन्शन ते कधी दाखवत नाही, पण स्वतः पुढे जाण्याची आणि आपल्या बरोबर आपले जे सातारकर आहेत किंवा जे पदाधिकारी आहेत त्यांना पुढे घेऊन जाण्याची खूप त्यांच्यामध्ये हौस आहे. आणि त्यानिमित्त ते असे छोटे छोटे कार्यक्रम करत असतात. मुंबईमध्ये हे प्रथमच मी असं बघते की सातारा फाउंडेशन म्हणजे जे सातारकर आहेत ते खूप विखुरलेले आहेत. मुंबईमध्ये आहेत पण विखुरलेले आहेत, पण त्यांना कसं एकजूट करायचं हे सीताराम दादांनी एकदम छान प्रकारे केलेलं आहे. त्यांचे पदाधिकारीही सगळीकडे काम करतायत आणि तिकडे जिकडे आपले सातारकर आहेत त्या सातारकरांना ते एकत्र आणण्याचं काम करतायत. त्याचबरोबर सांगायचं तर दादांविषयी म्हणजे एकदम गोड स्वभाव तर आहेच आहे आणि लोकांना घेऊन चालण्याची त्यांच्याकडे आहे. एक बिझनेसमॅन त्यांच्यामध्ये आहे आणि मराठी उद्योजक हे खूप छान आहे. कारण मराठी माणसं बहुतेक ठिकाणी मागे पडतायत, बिझनेसमध्ये येतात पण त्यांना पुढे जायची संधी मिळत नाही. पण दादांनी हे करून दाखवलं. इंटरनॅशनल लेवलवर त्यांचा बिझनेस चालू आहे आणि दादांना या निमित्त मी खूप खूप शुभेच्छा देईन का ते असेच पुढे त्यांची प्रगती होत राहो. त्याचबरोबर सगळ्या पदाधिकाऱ्यांनाही ते घेऊन चालतायत आणि सगळ्या लोकांबरोबर त्यांची छान एकदम असं बॉन्डिंग बनलेलं आहे आणि लोक नेहमी त्यांच्या एका शब्दावर तयार असतात. थँक्यू. तर माननीय सीताराम जाधव साहेब यांचा हे म्हणजे खूप कौतुक आणि खूप अभिनंदन आहे की दर वर्ष ते असं कॅम्प ठेवतो आणि लोकांना मदत करतो. ते एक समाजसेवा आहे आणि म्हणजे हे खूप प्रगतीशील आहे म्हणजे समाजासाठी. सर्वप्रथम सातारा फाउंडेशनचे दिंडोशी मनपूर्वक आभार, कारण की त्यांनी हे रक्तदान करण्याची आम्हाला सुविधा उपलब्ध करून दिली. आणि आम्ही कसं म्हणजे प्रत्येक 6-6 महिन्याने आम्ही रक्तदान करतच असतो. माझ्या वाईफचा गट आहे तो O निगेटिव्ह आहे, तो रिअर आहे, त्यामुळे ती सुद्धा करत असते. तर पुन्हा एकदा संपूर्ण सातारा फाउंडेशन सीताराम जाधव साहेब यांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. मला खूप दिवसापासून ब्लड डोनेट करायचं होतं, त्याची आज मला संधी भेटली, त्यामुळे मला खूप आनंद झाला. छान. नाही, आज खूपच छान वाटलं. मी फर्स्ट टाइम ब्लड डोनेशन केलंय माझ्या लाईफ मध्ये आणि मला असं वाटलं की करावं असं आणि खूप छान फील वाटतंय. छान वाटतंय, खूप पहिल्यांदा दिले, खूप छान वाटतंय. मी आता ही 7वी किंवा 8वी वेळ आहे माझी. मी युजली करतच असतो ब्लड डोनेशन आणि हे चांगलं वाटतं मला. हा कार्यक्रम आता मी यांच्या सातारा फाउंडेशन मध्ये मी पहिल्यांदा आलोय. माझ्या मित्राने मला खास बोलवलं इकडे. तर खूप चांगले वातावरण आहे इकडे, सगळी चांगली माणसं, कॉपरेटिव्ह पण आहेत. त्या गोष्टी मला खूप चांगल्या वाटल्या. एवढंच बस. काय ब्लड डोनेशन करताय सातारा फाउंडेशनच्या माध्यमाने? समर्थ सातारा फाउंडेशन हे खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे आणि या संस्थेचे एक असलेले कार्य हे विधायक असून सातारा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री सीताराम भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा फाउंडेशन आणि इथे दिंडोशी मतदारसंघ किंवा या मलाडमधली लोक ज्या पद्धतीने लोकांच्यासाठी काम करतात, सर्वसामान्यांसाठी काम करतायत, हे काम खरंच वाखाणण्यासारखं आहे. आणि सन्माननीय सीतारामजी जाधव साहेब हे शिवसेना ह्या पक्षासाठी ज्याप्रमाणे आपली संघटना बांधत आहेत, इथे आपलं योगदान देत आहेत आणि सर्वसामान्य माणसासाठी जो काही उजेड त्यांच्या आयुष्यामध्ये आला पाहिजे तो उजेडाचा पूर्ण प्रयत्न करत आहेत. आणि खऱ्या अर्थाने इथे राहणारा जो वर्ग आहे
त्यासाठी हे जी काही सध्या ही वैद्यकीय तपासणी चालू आहे त्याचा फायदा हा सर्वसामान्य कुटुंबातील व मोठ्या वर्गातल्या कुटुंबातील सगळे लोक घेत आहेत आणि दादांना समर्थन करून इथे प्रतिष्ठानला समर्थन करून अप्पर वर्गातला लोक आणि लोअर वर्गातले लोक हे दोन्ही वर्गातले लोक इथे येऊन समर्थन करतात. हीच खरी या सातारा फाउंडेशनची ताकद आणि हीच त्यांची आजपर्यंत केलेल्या कार्याची पोचपावती असंच आपण समजूया. मेरा नाम राधिका है. मैं ब्लड डोनेशन करती रहती हूँ, मुझे बहुत अच्छा लगता है, लेकिन ये तो मैं मेरी संगीता के लिए किया है. वो मेरे इधर काम करती है, बहुत ज्यादा मेहनत करती है हर चीज में. तो मैं बोला ये एक नोबल कॉज है, इसीलिए मैं बोला आती हूँ, उसके लिए ही आई हूँ. अच्छा लग रहा है, अच्छा काम है, करते रहना चाहिए सबको. जो आपने ऑर्गेनाइज किया काफी अच्छा काम है. डोनेट करने से क्या बेनिफिट होते हैं? बहुत लोगों को जरूरत होती है ब्लड की, उनको काम आता है. बहुत लोगों को ब्लड की जरूरत होती है, उनको काम आ जाता है, इसलिए लोगों को करते रहना चाहिए. सातारा फाउंडेशनचे आमचे सर्व सीताराम दादा जाधव यांच्या वाढदिवसाचे अभिष्ट चिंतन याच्या निमित्ताने आम्ही हा महाआरोग्य शिबिर आयोजित केला होता. त्याच्यामध्ये ECG, ब्लड डोनेट आणि रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी असे बरेच उपक्रम आम्ही राबवलेले आणि सकाळपासून लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. आमचे सातारा फाउंडेशनचे सर्व सीताराम दादा जाधव यांच्या मनात नेहमी काहीतरी समाजासाठी चांगलं करण्याची जिद्द आहे आणि लोकांसाठी काहीतरी करता यावं याची तळमळ त्यांच्या मनात असते आणि त्यांच्या वाढदिवसाच्या संकल्पनेतून लोकांचं चांगलं भलं व्हावे ही संकल्पना मनात ठेवून त्यांनी हे महाआरोग्य शिबिर याचं नियोजन केलं होतं आणि आमच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी खूप सुंदर तऱ्हेने सहभाग घेऊन हा प्रोग्राम पुढे चालवला आहे. आणि सकाळपासून मोठे मोठे नेते असतील, संजय निरुपम साहेब असतील, गजानन भाऊ कीर्तिकर साहेब असतील, दिंडोशीचे PSI घरटे सर असतील, त्यांनी इथे उपस्थिती नोंदवली आणि यातूनच समजतं की आमचे संस्थेचे संस्थापक सीतारामदादा जाधव यांचा स्वभावच एवढा सुंदर आणि प्रेमळ आहे की त्यांच्या शब्दाला नाही कोणी बोलतच नाही. आणि याच्या समोरच दिसतंय की याचं सगळं जो आज शिबिर चाललंय त्याला किती मस्त प्रतिसाद मिळत आहे. नमस्कार. सर्वप्रथम सीताराम जाधव साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक संघाचे सहकारी, बंधू भगिनी आणि हितचिंतक या सर्वांना माझा नमस्कार. आजचा दिवस आहे खूप चांगला दिवस आहे. आज श्री सीताराम जाधव साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज या आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. ही फार सुखद घटना आहे आमच्यासाठी. मुळात सांगायचं म्हणजे सीताराम जाधव साहेब जे आहे एक सामान्य कुटुंबामध्ये जन्मले. त्यांचं एक स्वप्न होतं आणि ते स्वप्न त्यांनी पूर्ण केलेलं आहे. एक सामान्य माणूस असामान्य उंची कसं गाठू शकतो आणि एक उत्तम उद्योजक कसा बनू शकतो त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे सीताराम जाधव साहेब. खरोखरच जाधव साहेब धन्यवाद. केवळ उद्योजकच नाही, आज आपल्याला सर्व माहित आहे की सातारा जिल्ह्यामध्ये त्यांचं एक दुर्गम भागामध्ये महाबळेश्वर तालुक्यामध्ये दुर्गम भागामध्ये गाव आहे. या ठिकाणी समाजकार्य करत असताना त्यांचं हात त्या गावापर्यंत पोहोचलेला आहे. ग्राम विकासाची कामं करत असताना, गरजू लोकांना मदत करत असताना कधी त्यांनी मागे पाहिलेलं नाही. केवळ समाजसेवा म्हणून काम करत असताना त्यांनी आपलं कौतुक कधी करून घेतलं नाही, कारण हीच त्यांची श्रीमंती आहे. असो, आपण सर्व मिळून एक आपण त्यांना प्रार्थना करूया. त्यांच्या आरोग्याला सुख, शांती, समृद्धी आणि त्यांचं राजकीय जे स्थैर्य आहे ती उंच भारेरी मारो आणि त्यांचं नाव अक्षरशः या महाबळेश्वर तालुक्यामध्ये आपल्या मुखामध्ये यावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. आजच्या या कार्यक्रमामध्ये पुरारगाव ज्येष्ठ नागरिक संघाला सातारा फाउंडेशनचे सर्व सीताराम जाधव यांनी आमंत्रित केलं. याबद्दल मी सर्वप्रथम सातारा फाउंडेशनच्या सर्व सभासदांचं, सातारा फाउंडेशनचे सर्व सीताराम जाधव यांचं जाहीर आभार मानतो. कारण या कार्यक्रमाला त्यांनी आम्हाला
वेळात वेळ काढून वेळ दिला आणि आमच्या कुरारगाव ज्येष्ठ नागरिक संघाचा कुठलाही कार्यक्रम असो गेली 3 वर्ष ते आम्हाला सातत्यानं मदत करतात. आम्ही त्यांच्याकडे कधी गेल्यावर ते कधी आम्हाला निराश करत नाहीत. एक सामाजिक कार्यकर्ता, एक राजकीय कार्यकर्ता आणि एक मराठी उद्योजक अशी त्यांची जी प्रतिमा आहे ती आमच्या कुरार गावामध्ये खूप चांगली प्रतिमा त्यांची निर्माण झालेली आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे की आपल्या बदला एक मराठी उद्योजक, एका सामान्य कुटुंबातील एक मुलगा, एक सामान्य कुटुंबातील एक उद्योजक एक आपलं नाव कमावतोय. महाबळेश्वर सारख्या दुर्गम ठिकाणी जाऊन ते जनसेवा करतायत, समाजसेवा करतायत. थोडंफार राजकारणातही त्यांचा सहभाग आहे आणि पुढेही जाऊन त्यांना राजकारणात उच्च पद मिळत जावं. त्यांचं आरोग्य, त्यांचं पुढील आयुष्य जे आहे ते आरोग्यदायी आणि सामाजिक कर्तव्यात भरभराटी व्हावं अशी मी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.